नमस्कार. आज या भिगवण शेटपळगडे पंचायत समिती आणि भिगवण जिल्हा परिषद या गणातील प्रचारासाठी आम्ही आज काजळ या गावामध्ये आलेलो आहे. दिनांक 28 जानेवारी या रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचा ढाण्या वाघ सन्माननीय अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं होतं. या निधन झाल्यामुळे शासनाच्या नियमाप्रमाणे 3 दिवसाचा दुखवटा पाळला होता व या दुःखामध्ये आम्ही समस्त ग्रामस्थ आणि आमचा परिवार दुःखामध्ये सामील झालेला आहे. आणि शासनाच्या नियमानुसार आम्ही 3 दिवसाचा दुखवटा पाळल्यानंतर आज आम्ही ग्रामीण भागामध्ये प्रचार करत आहोत. आम्ही आता दादांना श्रद्धांजली अर्पण करणार आहे. आमचे प्रमुख, आमचे उमेदवार सन्माननीय सौ सोनालीताई बंडगर आता बोलतील आणि आम्ही श्रद्धांजली अर्पण करणार आहे. सोनाली स्वप्नील बंडगर, भिगवण शेटपळगडे गटातून अपक्ष उमेदवार आहे. आपल्याला 28 तारखेला खूप दुःखद बातमी कळाली अजितदादांबद्दल. त्याच्याबद्दल आपण 2-3 दिवस प्रचार थांबवला होता. तर अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव. आजपासून आपण आता प्रचार सुरू केलेला आहे आणि आपलं चिन्ह आहे कब्बशी. 2-3 दिवस काही प्रचार नाही, सगळ्यांनाच दुःख होतं, त्याच्यामुळे आम्ही काही प्रचार केला नाही. आजपासून सुरुवात आम्ही प्रत्येक लोकांना स्वतः जाऊन भेटतोय, त्यांना आमचं चिन्ह सांगतोय आणि त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आम्हाला त्यांच्याकडून. काजळमध्ये प्रचार करत असताना बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की त्यांना रस्त्याचा खूप मोठा समस्या आहे, तर आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसंच आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर असं लोक म्हणजे चेकअप करतातच असं नाही, तर आम्ही असे वेगवेगळे जिल्हा परिषदेअंतर्गत माध्यमातून आम्ही वेगवेगळे शिबिर घेणार आहे, जेणेकरून लोक त्यांचं चेकअप करतील. असं आपण एवढं काळजीने केलं जात नाही, पण आपल्या ज्या आहेत जिल्हा परिषदच्या योजना त्या आपण आणून लोक काळजीने त्यांचे चेकअप करतील. ते आरोग्याच्या दृष्टीने आमचं एक महत्त्वाचं असणार आहे. तसंच आपण बघतो आता आजकाल लहान मुलगीसुद्धा सुरक्षित नाही आहे, तर प्रत्येक शाळेत त्यांना म्हणजे गुड टच बॅड टच हे आपण प्रत्येक ह्यांना सांगणार आहे, जेणेकरून ते पण सतर्क होतील आणि मुलींसाठी काही वेगवेगळे म्हणजे कराटे म्हणा किंवा असे काही क्लासेस घेता येतील, जेणेकरून ते स्वतःचं आपलं संरक्षण करतील. त्याच्या दृष्टीने आम्ही काम करणार आहे. कार्यक्रम घेतला होता, म्हणजे आता आम्ही प्रचाराला फिरतो तर सगळ्या महिला सांगतात की असा म्हणजे महिलांसाठी एवढाच कुठला कार्यक्रम होत नाही. कसं आहे की आता आम्ही भिगवण शेटपळगडातून आमची पत्नी अपक्ष म्हणून उमेदवार आहेत आणि आम्हाला एवढा प्रतिसाद मिळत आहे की चांगलं भरघोस मताने आम्ही निवडून येणार आहोत. तर कसं आहे की लोकांना वाटतं की अपक्ष आहे आम्ही, तर कसं आहे आता जी समीकरण बघता भाजप म्हणा, राष्ट्रवादी म्हणा, काँग्रेस म्हणा, एकाची सत्ता यायचे काही चान्सेस एवढे नाही आहेत. तर अपक्षांची त्यांना मदत घ्यावी लागणार आहे आणि मगच त्यांना खुर्चीवर बसता येणार आहे. तर अपक्षांनाच तेवढा मान एवढा मिळणार आहे की तुमची आम्ही म्हणजे आमच्या गटातली एकही काम आमच्याकडून राहणार नाही कुठलं. आता बघतोय तर एवढे रस्त्याची अडचण आहे, पावसाळ्यात आत्ताच दिवसा अडचण एवढी, तर पावसाळ्यात लोकांच्या याची खूप हाल खराब होतात. हिथंच नाही बऱ्याचशा गावात तीच परिस्थिती आहे. गटरची कामं अपुर राहिलेत, जलजीवन मिशनची कामं अपुर राहिलेत. त्याचा चांगला पाठपुरावा करू, ठेकेदारांकडून चांगलं काम करून घेऊ. म्हणजे जे ठेकेदार असं एक कामची ऐपत असून 4 कामं करतायत त्यांच्याकडनं कामाचं वेळ पूर्तता होत नाही आहे. त्याच्यासाठी पण आम्ही काम करू आणि ज्यांनी वेळ कामं नाही केली त्यांना काळ्या यादीत घालायचं प्रयत्न करणार आम्ही. महिला असतील, महिलांचं समजा बचत गट आहेत त्यांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न करू आम्ही. अजून समजा त्यांच्या ज्या लघुउद्योग असतो महिलांचा त्याचा चांगला भाव द्यायचा प्रयत्न करू आम्ही. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे असं वाटतं की आताची परिस्थिती बघता लोक ह्या गोष्टीला त्रस्त आहेत की यांची नुसतं सत्ता असून यूज होत नाही आहे, काय की ह्या पुढाऱ्यांच्याच मागं पळावं लागते त्यांना की नुसतं तापा आला त्याच्या मागे फिरा. तर आम्ही तसं न करता ज्यांच्या जवळ म्हणजे जवळ जाऊन त्यांचे प्रश्न आम्ही मार्गी लावू आणि त्यांना अशी पायपीट त्यांची होणार नाही ह्याची आम्ही काळजी घेऊ. त्यासाठी आम्हाला सर्वांनी आमच्या कबशीच्या चिन्हाला मतदान करून विजय करावा. आम्हाला जास्त कन्व्हिन्स करायची गरज पडत नाही. ते म्हणतात उमेदवार पाहिजे तर तुम्हीच, म्हणजे बाकीचे उमेदवार त्यांनी पाहिले त्यांना मागे मतदान करून समजा नवीन जे दिले त्यांच्याकडून त्यांचे आपापले त्यांचे जुने वाद आहेत, त्याच्यामुळे त्याचा फायदा आम्हालाच होऊन जाणार आहे असं दिसतंय समोर. लाडक्या बहिणीचे काही पैसे यायचे बंद झालेले आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
लाडकी बहिणीच्या योजनेचं पहिले सरसकट अगोदर इलेक्शनच्या वेळेस त्यांनी तोंडावर पैसे देऊन टाकले होते. आता नंतर काय आहे की त्यांनी KYC वगैरे ह्या गोष्टी त्यांनी आणल्या की जेणेकरून ज्या गरजू महिला हे भगिनी आहेत त्यांनाच पैसे मिळावं म्हणून त्यांनी जरा कडक थोडे डॉक्युमेंट मागितले. समजा की KYC ते बरेचसे सर्वसाधारण महिला त्यांना त्या गोष्टी करता येत नाहीत. त्याच्यासाठी आम्ही सेपरेट आम्ही कॅम्प लावूया जिल्हाभरात. समजा आमच्याकडे तर लावूच, जिल्हा परिषद आम्ही सदस्य होऊन गेले तरी आणि आत्तासुद्धा आम्ही प्रयत्न करतोच त्या गोष्टीसाठी. तर सगळ्यांना कॅम्प लावून त्यांची KYC करून त्यांच्या नोंदी व्यवस्थित करून घेऊन त्यांचा 1500 रुपये त्यांचा लाभ त्यांच्यापाशी पोहोचेल याची काळजी घेऊ आम्ही. कपबशी चिन्ह निवडण्याचं तुम्हाला म्हणजे काय काय त्याच्या मागे तुमचा उद्देश होता? कबशी चिन्ह एकदम सोपं आहे. सकाळी उठलं की चहा लागतो सर्वांना, दुपारी पण लागतो, संध्याकाळी पण लागतो चहा. आपल्या आवडीचा आपल्या भागात हे विषय असतो चहाचा. त्यामुळे कपबशी आम्ही चहा चिन्ह घेतलेलं आहे जेणेकरून सर्वांपर्यंत पोहोचायला सोपं जाते. आणि वयस्कर लोकांना पण कब्बशी चहा आवडीचा असतो, त्यामुळे त्यांना पण सांगणं खूप सोपं आहे की कब्बशी हे आपले चिन्ह आहे आणि आम्हाला विजयी करा मोठ्या मताने. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पण वयस्कर लोकांना सांगताना पण सोपं पडतंय. पुढे इकडे इकडे बघा. तीन नंबर आहे कब्बशी चिन्ह, 7 तारखेला मतदान आहे. जिल्हा परिषद नक्की मतदान करा. कबशी चिन्ह आहे, कबशी. पोरं करतात आहे का नाही? शनिवारी मतदान 7 तारखेला. तारीख बदलली. हा 7 तारखेला. कबशी आपली तुमची आमची सगळ्यांची कबशी. हक्काची कपबशी. हक्काची कबशी आहे. किती आपल्या लाडकी बहिणी जर बंद झाला असेल की KYC असते बघा ऑनलाईन करायचं ती पण आपण करून देऊ सगळे. परत चालू होणार. तीन नंबरचं बटन. 3 नंबरला आहे. हा करू आपण चालू. घाट पडले. असं ते काय तुला मॅडम नाही का घरात? आप्पा इथे या. हो